सरकारी वकीलच हजर नव्हते, काय सांगाल एकंदरीत या सगळ्या दिरंगाईवरती? नाही, खरं तेच कळत नाही आहे, कारण गेले 3 वर्ष हे रिव्हिजन पिटिशन जे मी फाईल केलं होतं महाराष्ट्र सदन घोटाळ्यावर, म्हणजे त्याच्यात जे छगन भुजबळांना डिस्चार्ज दिला गेला सेशन्स कोर्टाकडनं, त्याला मी चॅलेंज केलं होतं. ते आज हिअरिंगसाठी मुंबई हायकोर्टापुढे होतं, पण पुन्हा तोच गोंधळ झाला आणि आज सरकारी वकील तिथे नसल्यामुळे पुढे हिअरिंग होऊ शकलं नाही आहे आणि आता 28 एप्रिलची पुन्हा तारीख मिळाली आहे. खरं तर त्याच्यात अँटी करप्शन ब्युरोनी हे करायला हवं होतं रिव्हिजन ॲप्लिकेशन, पण त्यांचा कसा फ्लिप फ्लॉप होतोय हे वकिलांनी आज कोर्टापुढे मांडलं. तर रजिस्ट्रारकडनं सुद्धा, कारण हे पिटिशन याच्या आधी 5 वेळा 5 वेगवेगळ्या जजेसनी नॉट बिफोर मी केलं, मग आम्ही सुप्रीम कोर्ट मूव्ह केलं, त्यानंतर ते जस्टिस मोडक पुढे आलं होतं आणि आज ते जस्टिस दिघे पुढे मॅटर हिअरिंगला होतं. पण आज पुन्हा गव्हर्नमेंटचे जे सरकारी वकील होते ते गैरहजर असल्यामुळे आज हिअरिंग होऊ शकलं नाही. आता पुन्हा एक तारीख मिळाली आहे, बघू पुढे काय होतं. सरकारी वकील हजर नाहीत म्हणजे सरकार आपल्या नेत्यांना वाचवते का? आता सध्या भुजबळच्या सरकार सोबत नाही, कुठेतरी आज एवढं मोठं हिअरिंग असताना आणि हायकोर्टात सरकारी वकील नेहमीच प्रेझेंट असतात, अशा याच्यात आज सरकारी वकील ह्या केससाठी नसणं थोडंसं संशय तर नक्कीच येतो. पण आता काय बोलायचं, सरकार आहे आणि आपलं सरकार आहे, सगळ्यांचं निवडून दिलेलं सरकार आहे आणि ही लोकशाही आहे. कठीण आहे जगणं, एवढंच फक्त सांगता येते. सुरेश धस यांच्याबद्दल खरंच काही वक्तव्य करण्यासारखं नाही आहे. ते स्वतःला म्हणजे पहिले 2 महिने संतोष देशमुख यांच्या विषयावर त्यांनी तो विषय लावून धरला. तो खरंच का लावून धरला हे त्यांनी मनापासून सांगावं, कारण तो विषय ना त्यांचे धनंजय मुंडे कधी दुश्मन होते ना कराड कधी दुश्मन होते. प्रत्येक ठिकाणी त्यांची मदत देखील घेतली होती, पण कुठेतरी कराड जेव्हा त्यांच्या हद्दीत काम करायला लागला म्हणून ते थोडेसे अस्वस्थ होऊन त्यांनी विषय लावून धरला. पण त्यांना कल्पना नव्हती की हा विषय इतका मोठा होईल. त्याच्यात आता 2दा असं झालं की एकदा धनंजय मुंडेंना ते भेटले, एकदा नाही 2दा भेटले, लपून छपून भेटले. हे जेव्हा बावनकुळेंनी बाहेर काढलं तेव्हा कुठेतरी त्यांच्या इमेजला तडा गेला आणि त्यानंतर पुन्हा सतीश भोसले प्रकरण आलं. तर आता कुठेतरी सारवासारव करण्यासाठी, मी पुन्हा तेच म्हणेन, सारवासारव करण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी हे सगळा खटाटोप केला. त्यांना जे म्हणायचं आहे म्हणो, आम्हाला अगदी अक्कल नाही म्हणायची असेल तरी त्यांना म्हणू दे, आम्हाला काही फरक पडत नाही. आमचं अतिशय थिंकिंग क्लिअर आहे. म्हणूनच मी 28 डिसेंबरपासून जेव्हा पहिला आक्रोश मोर्चा झाला तेव्हापासून मी या लोकांबरोबर, या राजकारण्यांबरोबर जायचं नाही असं ठरवलं. 28 तारखेचे माझे बाईट्स काढून बघा, त्यात देखील मी असंच म्हटलं होतं की हा पॉलिटिकल ड्रामा आहे, या लोकांना खरंच काहीही सहानुभूती नाही. अंजली दमानियांच्या आरोपामध्ये तथ्य नाही, चर्चा देण्यासाठी दमानिया आरोप करत असतात आणि धनंजय मुंडे याला उत्तर देतील असं अमोल मिटकरी म्हणाले. मला त्यांच्यावर काहीही वक्तव्य करायचं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.